गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील यूथ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण डेली करंट अफेअर्स डिस्कस करत आहोत। यामध्ये रोजच्या ज्या काही होणाऱ्या चालू घडामोडी आहेत त्याच्यातील थोडेफार महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे डिस्कस करत असतो। ओके, तर बघूयात आजच्या काही घडामोडी काय आहेत। लेक्चर सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। यामुळे आम्ही जे रोज नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। ओके, तर बघूयात आजचा पहिला पॉईंट काय आहे। तर पहिला पॉइंट आहे, भारतीय वंशाचे राजा जॉन नासाच्या चांद्रवीर चमूत। तर अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने चंद्रावरील ॲट्रेमिस मानवी अवकाश मोहिमेसाठी संभाव्य चांद्रवीरांची नावे निश्चित केली असून त्या 18 जणांमध्ये भारतीय वंशाचे अमेरिकी राजा जॉन वुरुपतूर चारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे। या चमूत निम्म्या महिला देखील आहेत। ओके, त्यानंतर चारी हे अमेरिकेच्या हवाई दलातील माजी अधिकारी आहेत। नासाने त्यांची निवड चांद्र मोहिमेतील संभाव्य चांद्रवारीत देखील केलेली आहे। ओके, तर भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक जे आहेत जॉन चारी असं त्यांचं नाव आहे। त्यांचं नाव चांद्रवीर चमूत करण्यात आलेलं आहे। अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने चंद्रावरील ॲट्रेमिस मानवी अवकाश मोहिमेसाठी त्यांचं नाव म्हणजे निश्चित केलेलं आहे। एकूण 18 लोकांची नावं आहेत, त्यामध्ये भारतीय वंशाचे आहेत आणि या चमूमध्ये निम्म्यापेक्षा जास्त महिला देखील आहेत। ओके, देन त्याच्यानंतर नासाने बुधवारी 18 संभाव्य चांद्रवीरांची यादी जाहीर केली असून ॲट्रेमिस चांद्र अवतरण मोहिमेत त्यांच्यापैकी काहींना संधी देखील मिळण्याची शक्यता आहे। ओके, ही मोहीम 2024 मध्ये माणसाला चंद्रावर उतरवणार आहे। दशक अखेरीस चंद्रावर शाश्वत मानवी अस्तित्व निर्माण करण्याचा हेतू या चांद्रवीर मोहिमेचा असून त्याची पहिली पायरी म्हणून 2024 मध्ये पहिली महिला चंद्रावर उतरणार आहे। यापूर्वी अमेरिकेच्या अपोलो मोहिमांनी चंद्रावर मानवी मोहिमा देखील राबवलेल्या आहेत। ओके, तर त्यानंतर आहे IMAच्या आंदोलनास देशभरातून प्रतिसाद। तर देशातील आयुर्वेद शाखेच्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास मुभा देण्याच्या निषेधार्थ भारतीय वैद्यक परिषदेने शुक्रवारी संपाची हाक दिली होती। त्यानुसार अत्यावश्यक आणि कोरोना उपचार वगळता अन्य वैद्यकीय सेवा सकाळी 6 ते सायंकाळी 6 या दरम्यान बंद ठेवण्यात आल्या। यात गुजरातमधील 30,000 डॉक्टर देखील सहभागी होते। या रिलेटेड पॉईंट आपण मागच्या एका लेक्चरमध्ये देखील डिस्कस केलेला आहे। जे बंद पाळणार होते त्या रिलेटेड हा पॉइंट होता। तर तो जो बंद पाळला होता म्हणजे शुक्रवारी त्याची म्हणजे त्यांनी बंद पाळण्याची घोषणा केली होती। त्यानुसार अत्यावश्यक आणि कोरोना उपचार वगळता अन्य वैद्यकीय सेवा सकाळी 6 ते सायंकाळी 6 दरम्यान बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि यामध्ये गुजरातमधील 30,000 डॉक्टरांचा सहभाग होता। ओके, तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील डॉक्टरांनी काळ्या फिती लावून सरकारच्या निर्णयाचा निषेध देखील केलेला आहे। ओके, त्यानंतर आयुर्वेद शाखेच्या पदव्युत्तर तज्ज्ञांना शस्त्रक्रियाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। या विरोधात IMAच्या सदस्यांनी देशभरात आंदोलन देखील केलेलं आहे आणि आयुर्वेद डॉक्टर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सक्षम आहेत काय असा सवाल देखील IMAने केलेला होता। तर सरकारचा हा निर्णय मिश्र उपचारांनाच म्हणजे त्याला मिक्सोपॅथी असं म्हणतात, तर मिश्र उपचारांना मुभा देणारा आहे अशा संघटनेचा आक्षेप आहे। आणि IMAचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजेश शर्मा म्हणाले की आयुर्वेदाच्या परंपरेचा आम्हाला अभिमान असला तरी आधुनिक उपचार हे नियमनात्मक आणि संशोधनात्मक आहेत, त्यामुळे या दोन्हींची सरमिसर करता येत नाही। ओके, म्हणजे त्याची सरमिसर करता कामा नये या दृष्टीने त्यांनी आपलं म्हणणं स्पष्ट केलेलं आहे, जे आपले IMAचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राजेश शर्मा यांनी। ओके, तर खूप महत्त्वाचा असं पॉईंट आहे। आपले IMAचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राजेश शर्मा, त्यांनी असं विधान केलं होतं की आयुर्वेदाच्या परंपरेचा आम्हाला अभिमान असला तरी आधुनिक उपचार हे नियमात्मक आणि संशोधनात्मक आहे, त्यामुळे या दोन्हींची सरमिसळ करता कामा नये। ओके, तर म्हणजेच एक्झॅक्ट काय सांगायचं होतं की आयुर्वेद शाखेच्या पदव्युत्तर तज्ज्ञांना शस्त्रक्रियाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि या विरोधात IMAच्या सदस्यांनी देशभरात आंदोलन देखील केलेलं होतं। म्हणजे ते
त्याचा निर्णय सरकारचा निर्णय जो होता की मिश्र उपचारांना त्यांनी मुभा देण्याचा जो निर्णय होता, मग त्या संघटनेने असा आरोप देखील केला की म्हणजे हे या दोन्हींची सरमिसळ करण्यापेक्षा म्हणजे जे ह्याचं काम आहे ते संशोधनात्मक आणि नियमात्मक आहे, त्यामुळे याची मिक्सोपॅथी म्हणजे मिक्स करता कामा नये. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे जो बायडन कमला हॅरिस टाईम पर्सन ऑफ द इयर हा अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे, त्या रिलेटेड हा पॉईंट आहे. ओके, तर टाईम मॅगझिनने अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना वर्ष 2020साठी पर्सनल ऑफ द इयर घोषित केलेला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत प्रशिक्षित अशा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका पार पडलेल्या होत्या. तर निवडणुकांच्या निकालानंतर जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा विजय झाल्याचे देखील घोषित करण्यात आलेलं होतं. आणि वृत्तसंस्था AFPच्या अहवालानुसार डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन आणि कमला हॅरिस यांना टाईम पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडले असल्याची माहिती देखील दिली. आणि जो बायडन यांनी ट्रम्प यांचा मोठ्या फरकाने पराभव केला, तर दुसरीकडे कमला हॅरिस यांच्या हाती देखील उपराष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आलेली आहेत. ओके, तर काही दिवसांपूर्वी जे अमेरिकेतील म्हणजे ह्याचा जे निवडणुका झाल्या त्यामध्ये जो बायडन यांचा विजय झाला, ट्रम्प यांना त्यांनी खूप मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केलेला आहे. तर टाईम मॅगझिनने अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना म्हणजे सन 2020साठी पर्सन ऑफ द इयर घोषित केलं. आणि काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या बहुप्रशिक्षित अशा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार देखील पडलेल्या आहेत. आणि निवडणुकांच्या निकालानंतर जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा विजय झाल्याचे देखील घोषित करण्यात आलेलं होतं. तर वृत्तसंस्था AFPच्या अहवालानुसार डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन आणि कमला हॅरिस यांना टाईम पर्सन ऑफ द इयर म्हणून देखील निवड करण्याची माहिती देखील देण्यात आलेली होती. आणि जो बायडन यांनी ट्रम्प यांचा मोठ्या फरकाने पराभव केला, तर दुसरीकडे कमला हॅरिस यांच्या हाती देखील उपराष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे सोपवण्यात आलेली आहेत. ओके, तर गेल्या वर्षी पर्यावरणाच्या चळवळीत सहभागी असलेल्या ग्रेटा थनबर्गला पर्सन ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आलेलं होतं. तर 2016मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना हा सन्मान देण्यात आलेला होता. ओके, लक्षात घ्या, हे पण पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत की गेल्या वर्षी कोणाला देण्यात आला होता पर्सन ऑफ द इयर सन्मान, तर ग्रेटा थनबर्गला यांनी पर्यावरणाच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे या कामाची दखल घेऊन ग्रेटा थनबर्गला पर्सन ऑफ द इयर चा सन्मान देण्यात आलेला होता. आणि 2016मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना हा सन्मान मिळालेला होता. ओके, आणि यावर्षीचा म्हणजे 2020चा पर्सन ऑफ द इयर जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना देण्यात आलेला आहे. ओके, तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते. याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला आणखीन काही सूचना सजेशन्स वगैरे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर तुम्हाला याची PDF हवी असेल ना, तर युथ IAS ऑफिशियल हे आमचं टेलिग्राम चॅनेल आहे, त्याची लिंक देखील आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर चॅनेलला जॉईन करा आणि त्यावर आम्ही PDF अपलोड करू. म्हणजे तुम्ही मेसेज करा, आम्ही PDF अपलोड करू, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तसेच लेक्चर आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमची जी UPSC मेन्सच्या दृष्टिकोनातून आमचा आन्सर रायटिंग प्रोग्राम देखील आम्ही चालू केलेला आहे. यामध्ये आम्ही क्वेश्चन्स रोज अपलोड करत असतो, त्याचे आन्सर्स लिहून तुम्ही आम्हाला पोस्ट करायचे आहेत. त्याची फी देखील इतर क्लासेसपेक्षा एकदम अफोर्डेबल दिलेली आहे. त्याचीसुद्धा माहिती युथ IAS ऑफिशियल या मराठी टेलिग्राम चॅनेलवरून जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि एक्सपर्ट्सकडून वगैरे ते आम्ही चेक करून त्याचा रिव्ह्यू वगैरे देत असतो. ओके, तर लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.